नमस्कार सगळ्यांना. आज बनवणार आहे मी कॉर्न चीज बॉम्ब. इथे घेतलेले आहेत कॉर्न मोठा बाऊल, इथे घेतलेला आहे गाजर किसून घेतलेला आहे, शिमला मिरची, कोथिंबीर, रवा घेतला आहे बारीक बाइंडिंगसाठी, लिंबू घेतलेला आहे, इथे घेतलेलं चीज, इथे घेतलेला आहे कांदा बारीक चिरलेला. आता आपण कॉर्न हे जे आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं, जास्त बारीक पण नाही करायचं आणि वाटून घ्यायचं, मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचा. आता ते मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते. छान इथं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक एक साहित्य ॲड करू. इथं घेतलेला आहे मी कांदा, गाजर, शिमला मिरची, कोथिंबीर, रवा, मीठ टाकलेलं आहे, कॉर्नफ्लॉवर टाकते मी 2 चमचे, लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि आता आपण छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून ते 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं. मिक्स करून छान घ्यायचं आणि 10 मिनटासाठी ठेवून द्यायचं. छान 10 मिनटासाठी मी ठेवलेलं होतं. आता मी त्याचे बघा मस्त तयार झालेलं आहे. आता आपण त्याचे चीज बॉम्ब बनवूया. त्याच्यामध्ये मध्ये चीज टाकायचं आणि व्यवस्थित असं गोळे तयार करून घ्यायचे. मस्त मध्ये 2 चीज क्यूब टाकायचे आणि मस्त तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने सगळे चीज बॉम्ब तयार करून घ्यायचे. मस्त तयार आहेत आपले, तयार करून झालेले आहेत. आता आपण त्याला आप्पे पॅन घेऊया आणि आप्पे पॅनमध्ये ते मस्त फ्राय करून घेऊया. डीप फ्रायपेक्षा हे छान लागतात. ज्यांना जास्त ऑइली नाही खायचं त्यांनी अशा पद्धतीने बनवू शकता. ते घेतलेलं आहे मी पॅन गरम करून, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे चीज कॉर्न ठेवूया आणि मस्त फ्राय करून घेऊया. मस्त ठेवून दिलेलं आहे. आता आपण छान ते एका साईडने छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. मग आपण आता त्यांना एका साईडने पलटी करून घेऊया. त्यांचा कसा कलर चेंज झालेला आहे, मस्त शिजलेले पण दिसत आहेत. आता एका साईडने छान फ्राय करून घ्यायचे. दोन्ही साईडने छान फ्राय करून झाले की रेडी आहेत आपले. मस्त तयार झालेले आहेत. मस्त तयार झाले आहेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. छान सगळीकडून छान ब्राऊन झालेले आहेत. मस्त तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, बघा कसं चीज मेल्ट झालेलं आहे आणि व्यवस्थित मिश्रण जे आहे त्यातमध्ये सुद्धा शिजलेलं आहे. मस्त रेडी आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. रेसिपी